मुंबई बीएमसी उद्यान येथे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार हंसराज सिंह, वैभव भरटकर, आताराम चाचे, भारत सपकाट, वैशाली भोसले, धनश्री भटकर। आमदार राजन सिंग साहेब यांना देखील साहेबांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे। एवढंच एक मिनिट आपण हॅलो हॅलो शारदाबाई गोविंदपर उद्यानाचा शिलान्यास साहेबांच्या हस्ते एक मिनिट, एक घाई करू नका, घाई करू कोणी घाई करू नका, तुमचं नाव घेतलं जाईल, काही काळजी करू नका। तर तुरंत आपल्याला विजवता आली पाहिजे यासाठी फायर स्टेशन पण आता सुरू झालंय आणि मुलांना खेळायला मैदान, मोठं मैदान या ठिकाणी आहे। मोदी साहेबांनी म्हटलंय खेलो इंडिया, पण कुठं खेळणार, मैदान पाहिजे ना, मग आपण इथं मैदान केलेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी देखील परवाच्या दिवशी नाशिकला नॅशनल यूथ फेस्टिवलला उपस्थिती लावली, कारण तरुणांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत आणि म्हणून त्यांची प्रेरणा घेऊन आपण राज्यात देखील जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर, गाव पातळीवर जिथं जागा आहे तिथं मुलांना खेळायला मैदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, कारण शेवटी मैदानी खेळ आपल्या आपण विसरता कामा नये आणि म्हणून आजच्या प्रसंगी उपस्थित उद्घाटनाला आपले आमदार प्रकाश सुर्वे आहेत, राजन सिंग आहेत, या ठिकाणी सिद्धेश आहे, आपला चाचे आहे, सगळ्यांची नावं घे, सदाशिव पाटील, भंडारे, विनया सावंत, विष्णू सावंत, शीतल म्हात्रे, प्रतिभा शिंदे आणि आयुक्त चहल आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे। भर दुपारी आपण रविवार असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तिथं जाऊन आलो मी, सगळं एअर कंडिशन कंटेनरमध्ये आपण अशा प्रकारचे 202 आपण दवाखाने केलेत। किती आणखी करणार आहे? टोटल 250 दवाखाने होत आहेत आणि तिथं मोफत औषध मिळणार आहे, गोळ्या मिळतील, इंजेक्शन मिळेल। MBBS डॉक्टर, आता इथे MD डॉक्टर होते, त्यांना मी विचारलं काय काय औषध देता, बोले बुखार आएगा, ताप आला, थंडी आली, व्हायरल आला, सगळं त्याला औषध देतो। म्हणजे पोटदुखी झाल्यावर पण देता की नाही? बोले पोटदुखी का देत आहे? कारण आपण जे काम करतोय मुंबईमध्ये त्याच्यामुळे पोटदुखी झालेली आहे अधिक लोकांना आणि म्हणून त्यांचा पण मोफत इलाज केला आपण बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात। आणि म्हणून आपण डीप क्लीन ड्राईव्ह जे करतो त्याच्यामुळे पोल्युशन 350 वरून 100 वर आलेलं आहे आणि परवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्राला देशात नंबर 1 चा स्वच्छता पुरस्कार दिला है। मुंबई बदल रही है, मुंबई सुंदर हो रही है, मुंबई स्वच्छ हो रही है, मुंबई क्लीन और ग्रीन हो रही है, मुंबई खड्डे मुक्त हो रही है, सीमेंट के रोड होंगे और बार बार ये सब डांबर के रोड में क्या हर साल होता है। राजन सिंह जी आपको मालूम है, पूरा मालूम है तो थोड़ा थोड़ा बताते जाओ। और इसलिए मैं आपको एक ही बात कहूँगा कि भविष्यामध्ये सगळे मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होतील, सिमेंट कॉन्क्रीटचे, खड्डे मुक्त। 25-30 वर्ष कुणालाही बघण्याची गरज नाही। या खड्ड्यामुळे होणारी ट्रॅफिक, या खड्ड्यामुळे होणारे ॲक्सिडेंट बंद होतील, यामध्ये होणारा भ्रष्टाचार, दरवर्षी होणारा भ्रष्टाचार बंद होईल आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त मुंबई आम्हाला करायची आहे।
कोविडमध्ये काय काय केलंय लोकांनी ते सगळं आता आलेलं आहे. ते आता मी काय बोलत नाही. पण जेव्हा या मुंबईमध्ये कोविडचा आजार पसरला, जेव्हा कोविडमध्ये लोक मरत होती, त्यावेळेस काही लोक मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करत होते. दुर्दैव आहे. आज तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्ले, तुम्ही बॉडी बॅगमध्ये डेड बॉडीमध्ये पैसे खाल्ले, तुम्ही ऑक्सिजनमध्ये पैसे खाल्ले, तुम्ही रेमडेसिवीरमध्ये पैसे खाल्ले, सॅनिटायझरमध्ये पैसे खाल्ले. तुम्हाला काय म्हणायचं? खिचडी चोर म्हणायचं, कफन चोर म्हणायचं? खरं म्हणजे मी कधी टीका करत नाही, परंतु आप सबको मालूम है कि इतना कोविड में जो गलत काम हुआ है वो तो उसका दूध का दूध पानी का पानी होना चाहिए ना. ये मुंबईकरांचे पैसे आहेत आणि म्हणून आता आम्ही या मुंबईला स्वच्छ, सुंदर, प्रदूषण मुक्त आणि खड्डे मुक्त मुंबई करतोय आणि ड्रग फ्री मुंबई देखील आम्ही करतोय. अरे बाबा, ये राम मंदिर के लिए बोल रहे थे, कोई मजाक करते थे, मंदिर नहीं बना, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, ऐसे बोल रहे थे. मालूम ना आपको? मोदी जी ने क्या किया? मंदिर भी बना दिया, तारीख भी बता दिया और 22 तारीख को उसका उद्घाटन है. और मोदी जी के ऊपर टीका टिप्पणी करते हो, वो कहा आपका, उनके काय मराठीत म्हणतो ना, नखाची सर तरी आहे. ये देश को इतने ऊंचाई पर ले जाने का काम उन्होंने किया है. हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन करने का काम किसने किया है? मोदी है तो मुमकिन है. मोदी है तो मुमकिन, मैं परसों के दिन बोला है. और करोड़ों राम भक्तों का सपना, बाला साहेब ठाकरे जी का सपना, अयोध्या में राम मंदिर बनाने का, ये मोदी जी ने पूरा किया है. इसलिए मैं उनको धन्यवाद, उनका अभिनंदन करता हूं.